मी ओरडून ओरडून सांगत होतो पण कुणीच ऐकलं नाही. दिल्लीतच चेंगराचेंगरीच्या वेळी उपस्थित वायुसेना अधिकाऱ्यांना सांगितला घटनाक्रम. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी का झाली? कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं कारण. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी का झाली? प्रशासन आणि कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं कारण. दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला. 18 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 14 महिला, 4 पुरुषांचा समावेश. वेल माशानं गिळलं. जबड्यातून बाहेर पडलेल्या माणसानं सांगितलं आतमध्ये काय घडलं. हॉस्पिटलमध्ये एकाच बेडवर 4 मृतदेह. दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर मृतांच्या नातेवाईकांनी सांगितली हृदयद्रावक परिस्थिती. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत 15 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. नेमकं काय घडलं? 3.7 अब्ज वर्ष प्राचीन जागेवर चंद्रयान 3 उतरलं आणि चंद्र पृथ्वीचं नवं नातं समोर आलं. सिगारेटच्या थोडक्यानं उलगडलं 30 वर्षापूर्वीच्या हत्येचं गूढ. आरोपीच्या धोक्याची धक्का करणारी कहाणी. छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईची हत्या केली, या कथनाला ऐतिहासिक पुरावे आहेत का? 40 वर्ष सतत 24 तास गरम पाण्यानं वाहणाऱ्या विहीर आणि बोरवेल कुठे आहेत? हे गरम पाणी येते कुठून? सिगारेटच्या धोक्यानं उलगडलं 30 वर्षापूर्वीच्या हत्येचं गूढ. आम्ही खायचं काय, जगायचं कसं? न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेचे खातेदार चिंतेत. एलन मस्क हाय प्रोफाईल कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांना एवढी स्पेस का देतात? सिगारेट ओढणं सोडल्यावर भरपूर भूक लागते, अशा वेळेस काय करायचं? अनेक वर्षाच्या शोषणानंतरही भारत घरकाम कामगाराचं हित जपण्यास अपयशी का ठरत आहे? इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम मंजूर होते का? मग या चुका टाळा. अदानी समूहानं श्रीलंकेतील महत्त्वाच्या प्रकल्पातून माघार का घेतली? कोणाचे आरोप झाले होते? ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण देतोय मृत्यूशी झुंज, काय आहे संपूर्ण प्रकरण? द्वारका नगरी शोधण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेले पाणबुडे, पण त्यांना काय सापडलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचं काय झालं? 37 अब्ज वर्ष पुराण्या जागेवर चंद्रयान 3 उतरलं आणि चंद्रपृथ्वीचं नातं समोर आलं. 40 वर्ष सतत 24 तास गरम पाण्यानं वाहणाऱ्या विहीर आणि बोरवेल कुठे आहेत? हे गरम पाणी येते कुठून? विहिरी बोरवेलला गरम पाणी लागल्यानंतर या गावाचं नशीबच परटलं. हे पाणी शेतीला कसं वापरतात?